1 महिना 9 दिवसांमध्ये खेळ पालटला. पवारांनी त्या खेळाचे रूलच बदलले आणि हे फक्त फडणवीसांनी ओळखलं. शरद पवार 2022ला एनडीएमध्ये येणार होते. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. रामदास कदमांचं स्टेटमेंट. शपथविधी लवकर कोणी करायला लावला? उदय सामंत यांचा प्रश्न. दुःखद घटनेनंतर लगेच सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणं लोकांना आवडलं नाही. संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट. हे जर पवारांच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं, ठाकरेंच्या राष्ट्रवादीतील कोणी म्हटलं असतं तर म्हटले असते की सुनेत्रा पवारांना हे स्थान मिळाल्याने या लोकांमध्ये जळकी भरली. प्रश्न तयार होतोय, उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम यांच्यासारखी लोक ज्यावेळी या मुद्द्यावरती बोलतायत त्या अँगलने जर बघायचं जर ठरलं तर पवारांनी बसल्या या खेळाचे रूल बदललेत. 28 जानेवारी ही ती तारीख आहे ज्या दिवशी अजित पवारांचं निधन झालं. आज बरोबर 1 महिना आणि 9 दिवस झालेत. शरद पवार राज्यसभेवर, पार्थ पवार राज्यसभेवर, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि हे सगळं राजकारण ज्यांनी घडवून आणलं आणि रोहित पवार ज्यांच्यावर आरोप करतायत ते पटेल आणि तटकरे एक्सपोजही झालेत, एकाकीही पडलेत आणि फडणवीस आणि पवारांनी हात मिळवणीही केलीये. या घटनांचे डॉट जर जोडायचे ठरले तर त्या तारखानुसार डॉट जोडणं गरजेचं आहे. सुनेत्रा पवारांना शपथविधी करणं गरजेचं होतं कारण पवार सुप्रिया सुळे या पक्षावरती ताबा मिळवतील असं नरेटिव्ह फिक्स करण्यामध्ये अरोरांची टीम व्यस्त होती. त्याच दरम्यान अनेक डाव टाकले गेले. मान्य करून चालूयात की विलिनीकरणाची चर्चा त्या काळापुरती थोपवली, पण आता चर्चा ऐकायला अशा मिळतायत की शरद पवारांचं जे स्टेटमेंट आहे की अजित पवारांची शेवटची इच्छा पूर्ण करायची, त्या दिशेने सुनेत्रा पवार आणि शरद पवारांमध्ये जवळपास 2.5 तास खलबत झाली. बैठकांचे डॉट जोडावे लागतील, घरगुती भेटी जोडाव्या लागतील, राजकीय चर्चा गिणतीत धराव्या लागतील आणि हे समजणं मग गरजेचं असेल की पटेल तटकरे साईडलाईन करून जे 20 ते 25 आमदार सुनेत्रा पवारांपाशी आपली खदखद व्यक्त करतायत या सगळ्या घटनांचे डॉट सांगतायत की तो एक गट जो अजित पवारांच्या विरोधात पक्षात राहून काम करत होता तो गट शरद पवारांनी बाहेर राहून बाजूला फेकला. डॉट जोडण्यासाठी ही टाईमलाईन समजून घेणं गरजेचं आहे की सुनेत्रा पवारांचा शपथविधी करून शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अंतर पाडलं. पार्थ पवार आणि जय पवारांना वेगळं करून सुप्रिया सुळे, रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यासोबतचा ॲक्सेस तोडला आणि या सगळ्या घटना घडल्यानंतर तेही अजित पवारांची अग्नी विझलीही नव्हती. तेच या घटना घडल्यानंतरसुद्धा पुढच्या कोणकोणत्या घटना घडल्या आणि दिसल्या नसल्या तरी पवारांनी कसे डाव टाकले समजून घेऊयात या काही पॉइंटर्सनुसार. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. बुधवारी सकाळी बारामतीत विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांची पार्थ पवार आणि जय पवारांसोबत बैठक झाली. त्यानंतर पुन्हा बुधवारी संध्याकाळी शरद पवार बारामतीत अजितदादांच्या घरी सहयोग सोसायटीत आले. याच सहयोग सोसायटीत सुनेत्रा पवार, शरद पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासोबत 2.5 तासांची बैठक झाली. गुरुवारी पुन्हा विद्याप्रतिष्ठान येथे पार्थ, जय पवारांसोबत बैठक झाली, ज्यात रोहित पवार, श्रीनिवास पवार आणि राजेंद्र पवार उपस्थित होते. अजित पवार गेल्यानंतर पुन्हा 10व्या दिवशी शरद पवार अजित पवारांच्या घरी आले. अजित पवारांची शेवटची इच्छा विलिनीकरणाची होती, त्या दिशेने आता सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठका सुरू असल्याची माहिती. अजित पवारांची विलिनीकरणाची शेवटची इच्छा पूर्ण करावी असे शरद पवार म्हटले होते. सुनेत्रा पवारांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार राज्यसभेवर सुद्धा जाऊ शकतात. याचा अर्थ सुनेत्रा पवार आणि पवार एक झाले असा होतो. संजय राऊतांनी महाविकास आघाडीकडे शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याइतके संख्याबळ आहे असा दावा केला. या महत्त्वाच्या राजकीय बातमीव्यतिरिक्त मी तुमचा 1 मिनिट घेते. तुम्हाला वाटत असेल की श्रीमंत लोक त्यांच्या नोकऱ्यांमधून लाखो रुपये कमवतात. सत्य हे आहे की फक्त नोकरी करून कोणीही श्रीमंत होत नाही. ते त्यांचे उत्पन्न शेअर बाजारात गुंतवून पैसे कमवतात. परंतु बऱ्याचदा लोकांना कुठून सुरुवात करावी हे माहिती नसतं. म्हणून मी तुम्हाला मार्केट वुल्फ ॲपची ओळख करून देऊ इच्छिते. मार्केट वुल्फ हे SEBI नोंदणीकृत ॲप आहे जे भारतात वेगाने वाढतंय. येथील विश्लेषक तुम्हाला दररोज काय गुंतवणूक करावी हे सांगतात, तेही मोफत. हे ॲप गुंतवणुकीसाठी योग्य आहे का ते मी तुम्हाला अगोदर दाखवते. बघा, सुरुवातीला मी या ठिकाणी लॉग इन केलं. फॉलो ट्रेड वैशिष्ट्य तुम्हाला रिअल टाईम ट्रेड दाखवतं, ज्यामध्ये लोकांनी नफा कमवलाय आणि तुम्ही हे फायदेशीर ट्रेड्स एका टॅपमध्ये ट्रेड करू शकता. कोणताही अंदाज न लावता हे पहा, मी फक्त फॉलो ट्रेडवरती क्लिक केलं, ट्रेड ठेवला आणि बस माझा ट्रेड सुरू झाला.
तुम्ही येथे खूप कमी गुंतवणूक रकमेसह ट्रेडिंग सुरू करू शकता आणि ज्यांना मोठ्या नुकसानाची भीती आहे त्यांच्यासाठी एक उपाय देखील आहे. इनबिल्ट स्टॉप लॉस एका विशिष्ट लेव्हलपर्यंत पोहोचताच आपोआप स्टॉप लॉस लागू करतं, ज्यामुळे तुम्हाला जास्त नुकसान होण्यापासून थांबवतं. बघा, नफा ट्रेडनुसार वाढत होता म्हणून मी स्टॉप ट्रेडवरती क्लिक केलं आणि लगेचच 2065चा नफा बुक केला. मार्केट वुल्फ हे तुम्हाला मोफत शिफारसी देखील देतं. बघा, लोकांनी फेब्रुवारीमध्ये 39,363, एकाच दिवसात 15,239 आणि 2022च्या संपूर्ण वर्षात 53,410चा नफा बुक केला. आणि मार्केट वुल्फ हे प्रॉफिटवर कोणतंही कमिशन घेत नाही. तुम्ही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत स्वतःच्या जोखमीवरती या ठिकाणी ट्रेड करू शकता. सर्व सुविधा फक्त 99 रुपयांमध्ये लाईफटाईम वापरू शकता. मार्केट वुल्फचे 20 लाखांहून अधिक डाउनलोड केलेले आहेत आणि लोक त्याद्वारे त्यांचे फायनान्शियल फ्युचर सुरक्षित करतायत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, मी ती कमेंटमध्ये देखील पिन केलेली आहे. जा आणि चेक करा. रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच राहाव्यात असं पवार कुटुंबाचं मत असल्याचं म्हटलंय. अर्थ, भेटी, वेळ, घटना आणि परिस्थिती सांगतायत सुनेत्रा पवार सहजासहजी शरद पवारांच्या विरोधात स्टँड घ्यायला तयार नाही. आणि या सगळ्याचा अर्थ सांगतो पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे आणि त्यांच्या सोबतीला फडणवीस यांनी अजित पवार गेल्यानंतर सुरुवातीच्या 10 दिवसांमध्ये जे काही चक्रव्यूह आखलं होतं त्या सगळ्यांवर पाणी फेरण्याचं काम आता सुनेत्रा पवार करतील. जसं मी म्हटलं की श्रीनिवास पवारांपासून अख्खी पवार फॅमिली जी आहे ती आता बैठकांमध्ये इन्व्हॉल्व. सहजासहजी पवार किंवा शरद पवारांना बाजूला ठेवून सुनेत्रा पवारांना एकला चलोरेचा स्टँड घेता येणार नाही. ते 20 ते 25 आमदारसुद्धा तटकरे आणि पटेलांच्या विरोधात होती. याही पलीकडे जाऊन उदय सामंत, संजय शिरसाट, रामदास कदम ही माणसं तर महायुतीतीलच. तीही लोक म्हणतायत की लोकांना सुनेत्रा पवारांनी तिसऱ्याच दिवशी शपथविधी घेणं किंवा त्यांना शपथविधी घ्यायला भाग पाडणं हे केलेलं आवडलेलं नाहीये. अर्थ, तटकरे आणि पटेलांकडे बोट जातं आणि त्यामुळे 1 महिना 9 दिवसांमध्ये पार्थ पवारही राज्यसभेवर गेले, शरद पवारही राज्यसभेवर गेले. इकडनं पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि पवार फॅमिली एकत्र आली. आणि आता चर्चा सांगतायत की विलिनीकरणही होऊ शकतंय, कारण सुनेत्रा पवारांना सुद्धा अजित पवारांचा घातपात असल्याचा संशय यायला सुरुवात झाली. आज 9 तारीख आहे. आज जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होणार होती, मात्र ती पत्रकार परिषद पुढे ढकलली की पुढे ढकलवण्यास भाग पाडलं. सगळ्यांना माहितीये जर जय पवारांनीही रोहित पवारांनी घेतला तो स्टँड जर घेतला तर फडणवीसांनी कंट्रोलमध्ये आणलेला हा खेळ हातातून निसटून जातो. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा.